राजीनाम्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. मात्र पक्षातली गळती रोखण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान. महाराष्ट्रातली पाण्याची चिंता वाढली. राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 28%च पाणी साठा. मुंबईतल्या 7ही धरणांमध्ये 19% पाणी. पुणे विभागात केवळ 21%च जलसाठा शिल्लक. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध. कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार. रविवारी अंकली टोल नाक्यावर आंदोलन. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका आणि याचिकांवर 20 मे रोजी सुनावणी होणार. सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नव्या एसआयटीची स्थापना. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर नवीन एसआयटी स्थापन. नवी मुंबईच्या पोलिसांचा सुद्धा एसआयटीमध्ये समावेश. बीडमध्ये अवकाळी पाऊस. माजलगाव वडवणी परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अमळनेर स्टेशनजवळ रेल्वे रुळावरनं घसरली. नंदुरबारकडे जाणारी मालगाडी घसरली. भुसावळ सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळी. पुण्यातल्या सफरचंद व्यापाऱ्यांना धमकीचे फोन. व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची घेतली भेट. सहपोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी केली तक्रार. मित्रांसोबत पार्टी करणं महागात. मालेगावात मित्रच मित्राच्या जीवावर उठले. ओवाडी नाला ते दरेगाव हिल टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळाला मृतदेह. मालेगावात एटीएसच्या पथकाकडून कारवाई. एका तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या वेबसाईट्स सर्च केल्याचा संशय. अहिल्यानगरमध्ये टेम्पोमधून अंमली पदार्थ जप्त. 13,75,00,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त. आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आणि भारतीय वेबसाईट्सवर 15 लाख सायबर हल्ल्यांचा प्रयत्न. सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याचं उघड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.